बहिणी डायरेक्ट सोन्याची साखळी. तर जावाई एकदम खुश झालेला आहे. जावायची काय नाही हवा ह्या बरीच्या बाबू अजून मेन व्हायचं खाली बिस्कुट. किती छान रांगोळी काढली त्याचं कौतिक आहे का बघा इथं कसलं भारी. आम्ही दोघी मामी बच्चीने 1 नंबर मध्ये रांगोळी काढली. तर इथं आत्याची ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. आईची ओटी कोण राहिली का आता ताईने बघा 5 फळं म्हणते जी आणि किती आहे ती कशी आहे ती 4 आंबा आणि 1 पेरू. त्या जोकवानी काम केलं जोकवानी. 12 फळं म्हणल्यावर डायरेक्ट 1 डझन केळीच. तसं काय नसतंय साधं सोपं पद्धतीने करून घ्यायचं. आधी अडकायचं नाही. पूर्ण झालेला आहे कार्यक्रम आता होणार आहे. हे तर रांगोळी काढली आईची वटी भरायचं. जावायला काय करायचं आता जावायची वटी परत नाव बदलावं लागल. जावायची वटी असते काय. आता आईची वटी म्हणताना नियोजन हो का असं लावलं हे बुजवूनच टाकलं डायरेक्ट. नवीन लगेच ट्रेंड बदलला. आता ऐका की आईची वटी भरली म्हणल्यावर जावाय आलाय. मग जावायला नाही केलं जावाय रुसून बसायचा एका कोपऱ्यात. म्हणून म्हणलं काय तर नियोजन लावावं म्हणून झटकेपट लावलं बघा नियोजन. चला मग बसा आता दोघं बी. नाहीतर परत जावाय म्हणायचा मी लाडाचा जावाय असं केलं कशा पाय. असं रोज सेवा करायची असते आमच्या कोणाला काय नाही. महत्वाचा विषय ते पण असला मोठा कार्यक्रम केलाय काय डेंजरस. आता जग जाहीर होते. जग जाहीर म्हणजे काय सांगायचं लांब मला ऑस्ट्रेलियन फोन येणार ऑस्ट्रेलियन फोन येणार जावायचं काय चालू जावायचा थाट मार टोपी पडून म्हणून हात लावायला जायला टोपी घालायला त्याने घालायला पाहिजे होती. पण भाऊ म्हणला त्याला आधीच टोपी घातली. नको हीच टोपी घालायची. बायको पण खुश आहे का नाही काय माहित नाही. तसं काय नसतं. दोंडा खाण्याचं काय होय राहू तेवढं जाऊन खावं लागतं. पहिल्यांदा कोणाला तरी होय आम्हाला असं उगुच मिळतं नाही का दोंडा खावा असं कसं खावा दोंड्यासारखी दिसते दोंडा खा संध्याकाळी संपूर्ण कपड्याचा खुशी खुशी बाजूला सर. तुम्ही ऋतू नका माझ्या मनाचं काम माझ्या मनाचं म्हणजे पाणी होते नाही ती मी आली म्हणून तुम्ही आला नाही. तुम्ही तर काय येताय सासून अर्धा हे काय माहिती बघा पुस्तकात वाचा सगळं आधी एकदा सगळं वर खाली काय तर माहिती नाही तिला. कारण आम्ही केलं नव्हतं जास्त कार्यक्रमाला सासरवाडीला. मी गेलो असतं तिला कळलं असतं. मग काय बरोबर आहे ना योगिता. आपण गेला असतं सासरवाडीत आपल्याला कळलं असतं कसं असते ती मानपान. आपण कधी गेला 20 वर्षात ना आज भेटले तुमचं आता सुद्धा 25 वर्ष पूर्ण झाली नाही. मला लागते अजून मम्मा 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 तुम्ही सबस्क्राईब एकामेकाचा करा मम्मा मम्मा ए सोने चेंदी दोंड महिन्याचं बघा जावायला दोंडदान चालू आहे. इथं आयर वगैरे करून झालाय गोड खाऊन झालंय. इथं दोंडदानात बघा काय दिलंय सासूबाईने डायरेक्ट सोन्याची साखळी. तर जावाई एकदम खुश झालेला आहे. आणि हिथं आमच्या मुंबईचं जावं रुसायला लागलं की आम्हाला काय नाही तुला कळत नाही जायचं घेऊन
इथं विचार करा तुम्हाला 25 वर्षांनी भेटले इथं अजून 10 वर्ष बी पूर्ण नाही ते 15 वर्ष अजून अजून चला छोटा मोठा अधिक मास आमचा पूर्ण झालेला आहे एक महिन्यातला आयर गोडा देणं घेणं काय तर पूर्ण झालंय आणि ह्यावेळेस सोन्याची चेन आपल्याला मिळालेली आहे तरी आपण खुश आहे थोडं हाय का थोडं म्हण अजून. थोडं आता ह्याच्या वेळेस थोडच्या वेळेस येईल त्यावेळेस जरा मोठी असेल मोठी असेल आता चैन दिली ना अजून काय मोठं पाहिजे आता 25 वर्षानं पुढच्या जावाय वाकत गेला पाहिजे चेन चैनीनं माघारी